गुड इव्हनिंग गाईस, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण गटारी स्पेशल कोलंबी रस्सा बनवला आहे. तुम्ही बघू शकता फ्रेश कोलंबी साफ करून घेतले. त्यासाठी आपण कांदा, टॅमॅटो, बटाटा, हिरवं वाटण, सुकं खोबऱ्याचं वाटण, आगरी कोळी मसाला, हळद आणि कोकम घेतलेलं आहे. तर आता मोठ्या टोपामध्ये आपण 2 मोठ्या उलटे तेल टाकूया. आणि तेल टाकलं, बघू शकता तुम्ही किती मस्त फ्रेश कोलंबी आपली आहे. आता जसं तेल गरम होईल तर त्यात आपण कांदा टाकूया. 2 मोठे कांदे आपण कापून टाकलेले आहे ना. तर गाईजला आपण चांगल्यापैकी 2 मिनटं शिजवून घेऊया कांद्याला गुलाबीसर होईपर्यंत. तर बघू शकता मस्त असं कांदा आपला शिजत चाललेला आहे. आणि आपण बघू शकता कोलंबी पण अशी फ्रेश आणि मोठी साईजची आहे. तर आता कांदा लालसर झालेला आहे. तर आपण त्याच्या 1 मोठा वाटी टॅमॅटो टाकूया. त्यालाही चांगल्यापैकी आपण शिजवून घेऊया टॅमॅटोला. टॅमॅटोही चांगल्या प्रकारे आपण शिजवून घेऊया कांद्यामध्ये. आणि त्यात आता आपण 1 मोठा बटाटा टाकूया कोलंबीमध्ये कापून. आणि त्याला चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया. ते बघू शकता टॅमॅटो आणि बटाटा मस्तपैकी आपण मिक्स करून घेतलेला कोळीमध्ये. तर आता आपण यात आगरी कोळी मसाला, हळद आणि गरम मसाला टाकून घेऊया. आणि त्यालाही चांगलं एकजीवपणे मिक्स करून घ्या. चांगल्यापैकी तेलात परतून घेतलेलं आपण आपलं कांदा, टॅमॅटो, बटाटे. तर आपण याच्यात 1 मोठी वाटी मिरच्या कोथिंबीरचं वाटण टाकून मिरच्या कोथिंबीर, अद्रक, लसूण चांगल्यापैकी वाटण टाकून घाटलून घेऊया. बघू शकता मस्त की आता आपण याला घाटलून घेऊया वाटणाला. तर आता आपण याला 1 मोठी वाटी सुकं खोबऱ्याचं वाटण टाकूया. सुकं खोबरं टाकल्यानंतर आपण सगळं आपलं जे वाटण आहे आपलं सगळं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता सगळं कांदा, टॅमॅटो, बटाटा चांगल्यापैकी शिजून झालेला आहे. आणि चांगली अशी थिक अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर या स्टेपला आपण त्यात आपली कोलंबी टाकूया स्वच्छ साफ केलेली. आणि कोलंबी टाकल्याने एकदम हलक्या हाताने त्याला आपण घाटलून घेऊया. तर बघू शकता मस्त अशी कोलंबी आपली आहे मोठी साईजची. आणि घाटलून घेऊया आपण त्या कोलंबीला. चांगल्या प्रकारे घाटलून घ्या एकजीव होईपर्यंत सर्व मिश्रण. तर आता आपल्याला 2 मोठे ग्लास पाणी टाकूया आणि चांगल्यापैकी घाटलून घेऊया कोलंबीला. बघू शकता मस्त असा थिक असा रस्सा झाला आहे कोलंबीचा. तर आता आपण याला झाकण देऊ आणि चांगले एक वाफ काढू 15 मिनिटं झाकण देऊन. बघू शकता मस्त वाफ आलेली आहे. तर या स्टेपला आपण कोकम टाकूया आणि मीठही टाकूया, जाडं मीठ चवीनुसार टाका तुम्ही. बघू शकता मस्त असं रस्सा आपलं झालेला आहे. तर एकदा आपण त्याला घाटलूया. बघू शकता कोलंबी ही चांगली शिजलेली आहे. तर या स्टेपला अजून आपण 10 मिनिटं शिजवून घेऊ कोलंबी. तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनंतर कोलंबी मस्त शिजलेली आहे. तेल पूर्ण वरती आलेलं आहे आपलं, मस्त शिजलं झालं आहे कोलंबी. चांगला रंगही आलेला आहे. तर या स्टेपला आपण कोथिंबीर टाकूया कोलंबीवर आणि घाटलून घेऊया. बघू शकता मस्त असं थिक असा रस्सा झाला आहे. आणि कोलंबी पण मस्तपैकी शिजून झालेली आहे. मस्त अशी कोलंबी आपली शिजली आहे. तुम्ही बघू शकता कशी छान वाफ आलेली आहे. कोलंबी शिजले पूर्ण. आणि रस्साही आपला घट्ट असं झालं आहे. एकदा तुम्ही अशा प्रकारे कोलंबी बनवा. आणि आज गटारीनिमित्त पाय बनले आहे, बकऱ्याचे खूल पाय असतात ते मस्तपैकी असं घट्ट असं रस्सा बनवलेलं आहे. बघू शकता मस्त फ्रेश असे पाय बनवलेले आहे. आणि त्याचबरोबर मी इथे चिकन पकोडे तळत आहे. मी पहिल्याच याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे.
त्यामध्ये कॉर्नफ्लावर, अद्रक लसणाची पेस्ट, एक अंडा आणि मसाले आपले टाकलेले आहेत, आगरी कोळी मसाला, मीठ वगैरे. आणि याला 1 तासासाठी ठेवलेलं आहे चिकनला. आणि आता आपण तळून घेऊया. जेव्हा तेल कड्याकाने गरम होईल तेव्हाच आपण याला तळूया. तुम्ही बघू शकता मस्त असं तेल आलेलं आणि पकोडे मस्त काय शिजत टाकलेले आहे. बघू शकता आता मस्तपैकी असे पकोडे आपले शिजलेले आहेत. असे क्रिस्पी मस्तपैकी शिजलेले आहेत पकोडे. तर आपण याला काढून घेऊया. आपण पहिली बॅच काढून आता दुसरे पकोडे टाकलेले आहेत आपण तळायला. आणि अशा प्रकारे आपले चांगलेपैकी क्रिस्पी पकोडे असे फ्राय करून झालेले आहेत. आता आपण दुसरी बॅच टाकूया. आणि बघू शकता आपण दुसरी बॅच पण टाकले पकोड्याचे. असे क्रिस्पी असे पकोडे आपले तळून झाले. तुम्ही रंग बघू शकता किती असं लालसर छान असा ब्राउनिश रंग आलेला आहे आपल्या पकोड्याला. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.